आज दिनांक 29 डिसेंबर रोजी यूथ प्राईड ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष समीर शेख यांनी एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती। या बैठकीत समीर शेख यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट करत आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केली आहे। विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक 15 मधून निवडणूक लढवण्याबाबत चर्चा सुरू असताना समीर शेख यांनी थेट राजकारणातून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला। या बैठकीसाठी यूथ प्राईड ग्रुपचे सर्व सदस्य, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रभाग क्रमांक 15 मध्ये 3 इच्छुक उमेदवार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता। या पार्श्वभूमीवर सर्वांना एकत्र बोलावून समीर शेख यांनी सविस्तर संवाद साधला आणि आपली भूमिका स्पष्ट केली। समीर शेख यांनी बैठकीत स्पष्टपणे सांगितले की मी स्वतः निवडणूक लढवणार नाही, मात्र प्रभागातील जो कोणी चांगला लोकहितासाठी काम करणारा आणि सक्षम उमेदवार असेल त्याला माझा संपूर्ण पाठिंबा राहील, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली। त्यांच्या या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारचा दिलासा आणि स्पष्टता निर्माण झाली आहे। समीर शेख हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असून युवकांचे प्रश्न, शैक्षणिक उपक्रम, सामाजिक न्याय आणि विविध समाज उपयोगी कार्यक्रमांमध्ये त्यांचा पुढाकार नेहमीच दिसून येतो। राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य देणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे। या निर्णयामुळे प्रभाग क्रमांक 15 मधील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता असून यूथ प्राईड ग्रुपची भूमिका आता योग्य उमेदवाराला पाठिंबा या भूमिकेवर केंद्रित राहणार आहे। समीर शेख यांच्या या घोषणेमुळे स्थानिक राजकारणात नवी चर्चा सुरू झाली असून आगामी काळात कोणत्या उमेदवाराला त्यांचा पाठिंबा मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आज यूथ प्राईड ग्रुपची तर्फे आज मीटिंग होती। सगळे सदस्य व माझे चाहणारे मित्र लोक सगळ्यांना आज बोलवून त्यांची मीटिंग घेऊन काही लोकांचं बोलणं आलं की निवडणूक लढवावी आणि काही जण बोलले की आपलं सोशल वर्क जे काम चाललंय ते आपण सोशल वर्क काम पुढे असं चालू म्हणून सगळ्यांचा सल्ला घेतलेला आहे आणि सगळ्यांच्या सल्ल्यानुसार आम्ही यूथ प्राईड ग्रुपने ठरवलंय की मी इलेक्शन लढवणार नाही आणि यूथ प्राईड ग्रुपचं 15 वर्षापासून जे कार्य चालू आहेत हे कार्य पूर्ण शहर जिल्ह्यात आहेत। शहरात जितके माझे मित्र आहेत प्रत्येक भागात, प्रत्येक बोळात, प्रत्येक गल्लीमध्ये आम्ही सगळ्यांना जे उमेदवार महापालिका निवडणुकीमध्ये जे चांगले आहेत, जे चांगलं काम करतात आम्ही त्यांना पाठिंबा देऊ आणि त्यांच्यासोबत आम्ही यूथ प्राईडचे जेवढे पण सदस्य सगळ्यांना आम्ही सांगून त्यांचं काम करायला लावू। कसं का राजकारणात कसं का डोक्यात आलं की आपण राजकारणात जायचं, मग आता कसं का सर्वांच्या ह्याच्यानं तुम्ही माघार घेताय? सध्या तुम्ही बघत आहे पत्रकार बंधूंनो की आत्ताचं जे इलेक्शन आहेत ते एवढं घाणेरडं झालं, कोण कुठल्या पक्षात चाललंय, कोण काय करायला, आम्ही हे बघूनच हे असली भूमिका घेतली आहे की इलेक्शन लढवा का नाही। कारण की आज माणूस ह्या पक्षात संध्याकाळी दुसऱ्या पक्षात चाललाय, असं आम्ही न करता आम्ही हे ठरवलंय की आम्ही इलेक्शन लढवणार नाही। निवडणुकीच्या मैदानात तुम्ही उतरणार होता, नेमका पक्ष कुठला होता? आमचं फक्त चर्चा चालली होती आमच्या ग्रुपची, पक्ष आम्ही अजून ठरवलेला नव्हता। मग आता कोणाची मदत करणार आहे, काय? आम्ही जे आमचे जे चांगले जे समाजसेवक आहे आणि जे चांगलं कार्य करतात आणि प्रभागात ज्यांचं चांगलं एक काम करण्याचा हेतू आहे त्यांना आम्ही सपोर्ट करू। यूथ प्राईड ग्रुपच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचा आणि उपस्थित माझ्या सर्व बंधूंचा मी या ठिकाणी स्वागत करतो। आज आमचे मोठे बंधू प्रणव गायकवाड यांचा वाढदिवस आहे। खरं तर वाढदिवसासाठी आपण या ठिकाणी एक छोटासा सत्कार करावा म्हणून इथं बोलवलं। हा का राजकीय स्टेज नाही आहे, पण तरी सुद्धा जे ना राजकारण जेव्हा सुरू असतं तेव्हा राजकारणाला टाळून सुद्धा काही गोष्टी करता येत नसतं। तर मी यूथ प्राईड ग्रुप आणि त्यांच्या सर्व परिवाराच्या वतीने माझे बंधू प्रणव गायकवाड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। आपण बघितलं असेल की प्रणव गायकवाड असतील, समीर भाई असेल, आम्ही सगळेजण असेल या ठिकाणी यूथ प्राईड ग्रुपच्या माध्यमातून काम करतं। या ठिकाणी अनेक लोक आहेत ते वेगवेगळ्या पक्षामध्ये सुद्धा दिसतात, पण जेव्हा समीर भाई असतील, प्रणव गायकवाड असेल, आमचे पामा असतील, आमचे मोठे भाऊ असतील, तर बोलवल्यानंतर त्या ठिकाणी पक्ष, जात बीत सगळं सोडून या ठिकाणी एकत्र येतं। हे या यूथ प्राईड ग्रुपची मोठी ताकद आहे मित्रांनो, लक्षात। कारण आपण बघितलं की जातीचे झेंडे घेऊन फिरणारे अनेक लोक आहेत, परंतु कामाचा झेंडा जे कोणी घेऊन फिरतात ते आमचे समीर भाई आणि त्यांचा ग्रुप आहे। आपण बघितलं असेल की प्रत्येक प्रभागामध्ये आज कशा पद्धतीची परिस्थिती आहे। आम्ही वारंवार समीर भाईशी गेल्या 2-4 महिन्यापासून कंटिन्यू बैठका चालू आहे।
समीर भाईला आम्ही सांगितलं की निवडणूक लढवायची असेल तर कशी लढवायची आणि लढवायची नसेल तर कुठल्या कारणाने लढवायची नाही. तरी जाहीर करू ना आपण लढणार नाही. हा, ठीक आहे. तर आम्ही एवढंच विचार केला की समीर भाई आणि त्यांचा ग्रुप आणि आम्ही सगळेजण मिळून ज्या पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे त्याच पद्धतीचा विचार आपण केला पाहिजे आणि सामान्य लोकांना ज्याचा फायदा असेल की सर्व जाती धर्माचे लोक ज्यांच्या अडीअडचणी दूर झाल्या पाहिजे अशा पद्धतीचा आपण निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. हे लवकरच आमचे पामा आणि समीर भाई शेवटला जाहीर करतीलच. पण मी तुम्हाला सर्वांना एकच सांगतो की आपण काम करत असताना समीर भाई सारख्या एका तरुण युवकाबरोबर आपण ज्या पद्धतीने गेल्या अनेक वर्षापासून ताकदीने उभा आहे यापुढेही आणखीन ताकदीने आपण वेगवेगळे माणसं जोडून आणखीन युथ प्राईड ग्रुपची ताकद आपल्याला सर्वांना वाढवायची आहे. या पद्धतीने आपण सर्वांनी काम करावा आणि येणाऱ्या काळात निवडणूक आहे आणि प्रत्येक प्रभागामध्ये आपलेच लोक जे ना एकमेकाच्या विरोधात उभे राहतात. तर मी सर्वांना या माध्यमातून विनंती करतो की निवडणुका येतात आणि जातात. निवडणुका बरेच काही शिकून जातात. निवडणुकीत आपलेच काही लोक चांगले असतात, काही गद्दारी करतात, काही लोक अडीअडचणी निर्माण करतात. परंतु आपण मन स्वच्छ ठेवून चांगल्या पद्धतीने काम करायचं. वेळ कशी येऊ दे आपण प्रत्येक वेळेला आपले लोक आपल्या विरोधात शत्रू म्हणून उभं राहिले नाही पाहिजे याचा आपण सगळ्यांनी विचार करावा एवढी विनंती करतो. आणि येणाऱ्या काळात युथ प्राईड ग्रुप असेल, समीर भाई असेल, कारण का समीर भाईचं काम काय प्रभाग 15 पुरतं का मर्यादित नाहीये? मर्यादित आहे का? समीर भाईचे चाहणारे कार्यकर्ते, त्यांचे मित्र, त्यांचे बंधू प्रत्येक प्रभागामध्ये आहेत. तर ज्या ज्या प्रभागामध्ये कशा पद्धतीची एक व्यूहरचना आपण तयार करतोय त्या पद्धतीने एक सामाजिक संस्था म्हणून त्या पद्धतीने आपण पुढे जावा एवढंच मी विनंती करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये आज बघा पहिल्यांदा झालं की मी उभारलो आणि लाईट आली, नाहीतर मी माय खाता लाईट जात असते नेहमी. तर चांगली गोष्ट आहे. तर येणाऱ्या काळामध्ये सुद्धा तुम्ही आम्ही सगळेजण मिळून कांद्याला कांदा लावून समीर बरोबर काम करू. आणि आमचे अजमल भाई जे आता सांगितले की आपल्याला चांगल्या पद्धतीने काम करायचं तर याही पेक्षा चांगल्या पद्धतीने आपण काम करून युथ प्राईड ग्रुपला आणखी ताकद देण्याचा प्रयत्न करू. आता सोलापूर शहरात काम चालू आहे. येणाऱ्या भविष्य काळामध्ये जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये कशा पद्धतीने जाता येईल याचा आपण विचार करू एवढं मी सांगतो. आणि मी माझी राजनीता बोलतो. कधी कधी हे प्रसंग येत आहे, नेहमी येत नसतं. तर मी माझ्या वैयक्तिक मी असा सल्ला दिलो की प्रत्येक प्रभागामध्ये माझ्यासोबत काम करणारे लोक आहेत. एक पत्रकार म्हणून, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून प्रत्येक लोक माझ्याशी जुडले गेले. कुठं काही छोटा ऍक्सिडेंट झाला, छोटे भांडणं झाले किंवा एखादा चांगला प्रसंग जरी असला तर लोक मला फोन करतात. त्यामुळे माझ्या लोकांची एक चांगली नाळ जुडलेली आहे. तर आम्ही सर्वांनी एक विचार केला होता की सर्वे आम्ही केला. सर्वे करून आम्ही बघितल्यानंतर की परिस्थिती थोडीशी ज्यानं चलबिचल वाटते. तर मी माझा वैयक्तिक सल्ला समीर भाईला काय दिलो की समीर भाई यावेळेस सुद्धा आपण इलेक्शनला न थांबलेलं बरं असं माझा एक वैयक्तिक सल्ला मी समीर भाईला दिलो. कारण परिस्थिती जशी जशी बदलत जाते इथं लोक सकाळी एका पक्षात असतात, दुपारी दुसऱ्यावर जेवतात आणि रात्री जे तिसऱ्या घरी दिसतात. ही परिस्थिती थोडीशी जे ना आपल्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांसाठी हे खूप अवघड आहे. आता तुम्हाला माहिती आहे की राजकारणामध्ये जे ना काही लोक असे असतात की बंडलबाज लोक जास्ती राजकारणात चालतात, इमानदार लोक जास्ती चालत नाही. तर त्यासाठी जे ना समीर भाई बंडलबाजी करू शकत नाही हे मला माहित आहे. ते राजकारणामध्ये 4-5 बाज आहेत, ते बाकीचं मी बाज बोललो तर सगळी अडचण होती. तर काय मी बोलणार नाही. बंडलबाज लागतो, धोकेबाज लागतो, अशाच प्रकारची काही लोक राजकारणात असतात. तर हे कुठलेही गुण समीर भाई मध्ये नाहीये. तर मी त्यासाठी काय म्हणलो की ही परिस्थिती थोडीशी चांगली जर आपल्याला परिस्थिती आली तर नक्कीच आपल्याला निवडणूक लढवावं अशी माझी इच्छा होती. परंतु ही परिस्थितीमध्ये समीर भाईंनी निवडणूक लढू नये असं माझं वैयक्तिक मत मी समीर भाईंना सांगितलं. शेवटी आपण सगळ्यांनी मिळून जे निर्णय घेतील तुमच्या निर्णयासोबत मी सुद्धा राहील एवढं मी सांगतो आणि रजा घेतो.